यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत। रायगडच्या कोरलई इथं खोल समुद्रामध्ये एक संशयास्पद बोट दिसली आहे। यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे। ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या बोटीमधून काही व्यक्ती उतरल्याचाही संशय असून पोलिसांनी रात्रीच कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलंय। रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे। रायगड पोलीस, तटरक्षक दल, सीमा शुल्क विभाग यासोबतच शीघ्र प्रतिसाद दल, स्थानिक गुन्हे शाखा, नौदल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक अशा सगळ्या यंत्रणा आता तिथे पोहोचल्या आहेत। संशयास्पद ठिकाणी झाडाझडती सुरू करण्यात आली आहे। कोरलईच्या लाईट हाऊस पासून साधारणतः 2 नॉटिकल मैल अंतरावरती ही बोट असल्याचंही सांगितलं जात आहे। काल रात्री 8:30च्या सुमारास मला स्थानिक PSI किरवले साहेब यांचा फोन आला की कोरलई समुद्रावर एक पाकिस्तानी बोट आलेली आहे, तर आपण तिकडे पोहोचूया। तर आम्ही तिथून सर्व गावकऱ्यांना घेऊन आम्ही तिथे त्या घटनास्थळावर पोहोचलो। तोपर्यंत सगळे पोलीस यंत्रणा पोहोचली होती आणि साधारण 2 नॉटिकल मैल अंतरावर ती लाईट दिसत होती बोटीची। पण त्याच्यानंतर आम्ही रात्री 2, 3, 4 वाजेपर्यंत तिकडे थांबलो असता तिथे त्याच्यानंतर 4च्या नंतर ती लाईट सुद्धा गायब झाली। त्याच्यामुळं जी बोट आली ती पाकिस्तानी बोट आली होती, त्या बोटीचं त्याच्यानंतर कुठे दिसेनासे झाले पहाटेपर्यंत। त्याच्यामुळे ती आम्हाला संशयास्पद गोष्ट वाटली। त्याच्यामुळे आम्हाला कोरलईतल्या सगळ्या जनतेने अलर्ट राहण्यासाठी इशारा दिलेला आहे।